बंधना पासोने उघडल्या गाठी निघाल्या पाहिजे. का गाठ निघाल्या पाहिजे? सद्गुरूकडे गेलं पाहिजे. तर तुमच्या बंधनाच्या गाठी उकळून निघतात, अन्यथा उकळून निघणार नाही. लक्षात घ्या. चला पुढे. भगवंताला उचललं महाराज. उचलल्यानंतर यमुना मातेला पाणी आलं आणि बापाच्या तोंडात नाका तोंडात पाणी चाललं. का पाणी चाललं लक्षात ठेवा सांगतो मी. कारण का मागच्या अवतारामध्ये भगवंताने सासूची पाया पडली नव्हती. काय केले होते? सासूची पाया पडला नव्हता जावाई, म्हणून गंगेला पाणी जास्त. ज्याची कोणाची सासू असं नाही तर त्यांनी सासूच्या पाया पडला. पुढल्या जन्मात तुम्हाला त्रास होणार नाही. मला सांगायचं त्याच्या सासरा आहेत ना, त्यांनी पाया पडून द्यायचं नस आहे का? छान आणि कारण मागच्या जन्मात भगवंताने सासूच्या पाया नाही पडल्यामुळं त्या गंगेला पाणी आलं. हो, ती पाणीच पुढे जाईना. त्या टायमाला भगवंताने म्हणले माझ्या बापाच्या नाकात तोंडात पाणी चाललेलं आहे. त्या पाठीतून पाय बाहेर काढला महाराज आणि त्या यमुनी मातेला दर्शन दिलं. काय केलं? दर्शन गेलं महाराज. आणि त्याच वेळे जसं माझ्या माता भगिनी बांग मधून मधून पाडतात तसा पाणी बाजूला आणि पहिलं तिला गेले महाराज. आणि तिथं गेल्यानंतर त्या टायमाला भगवंताने तिथं माया जन्मली होती आणि मायेला पुसरून घेतलं त्या बाळुत्यामध्ये. आणि तिथं पुन्हा ठेवलं. बाळू शब्द आले. बाळू शब्द, बाळूचा शब्द आलाय. विषयाचं नाही, रविवारी कीर्तन आहे. बाळूचं सांगा विषय सांगा. बाळूचं काय वापरायचं त्याचं वर्णन सर्व सांगायचं. त्याच ऐका 2 मिनिटं सांगते. तुम्ही सांगा, मनुष्य मेल्यानंतर कापड नवं घालतात, जुने घालतात. आणि मुलगा जन्मल्यानंतर मुलगी जन्मल्यानंतर काय घालतात? बरं आता पोरग झाले ना. याच कारण आहे लक्षात ठेवा. हा देह जेव्हा कपडे घातला अंगावर, हा दुसऱ्या देहामध्ये जावा म्हणून हा नवीन कपडा घातला जातो. हा देह जुनाच आहे. हा त्याला दुसऱ्या देहामध्ये नवीन देहामध्ये जावा म्हणून ह्याला कपडे नवीन घालतात. आणि जन्माला आल्यानंतर माझ्या माता भगिनी जुनच कपड्यामध्ये गुंडाळतात. हा मागचा जुनाच देह आहे, ह्याला काय नवीन घालायची गरज नाही.
मथुरेमध्ये कोण गेलं मथुरेला गोकुळला हात वर करा बरं. वा 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 छान छान छान. जे जे मथुरेला गोकुळला गेलीत ना लक्षात ठेवा शास्त्र आहे त्याला. कारण मी बी घेतो मथुरे कारण का कीर्तनकार मंडळ जावं जाते आम्हाला नसतं काय म्हणते मला तुम्ही येते का गोकुळला येतो गेल्या वर्षी गेलो. कारण का ज्याने ज्याने कृष्ण भगवंतापाशी अवतार घेतलेले आहेत तेच लोक काय होतात मथुरेला आणि गोकुळला जातात. जे कोणी कृष्ण भगवंत संघ अवतार घेतला नाही दैत्य कुळामध्ये अवतार घेतला आहे ते लोक जात नाही. माझं बोलणं असतं पुढल्या 2-3 महिन्यावर फ्री निघणार आहे आपण काढणार आहात त्या टायमात तुझी राहिलीत ना त्यांना घेऊन जातो काळजी करू नका येतो तिथं पण चला. कारण का गोकुळमध्ये जरा मथुरेमध्ये 5 दिवस मुक्काम करून सगळं पाहून येऊ तिथं आणि बघण्यासारखं सगळंच आहे तिथं सगळं बघायला तिथं लक्षात ठेवा. हो माझ्या माता पित्या हो त्याच वेळेस हो काय झालं महाराज हो आणि भगवंताला आल्यानंतर इथं कंसाने काय केलं महाराज ची माया होती का म्हणून वरडा लागली त्या टायमाला कंस पळत आला महाराज आणि कंसाने काय केलं तिचे पाय धरले. अरे गायत्री आहे मारणं रे बाबा गायत्री आहे मुलगी नाही ऐकली महाराज आणि तिचे पाय धरले गरगर फिरवली आणि दगडावर आपडणार बाबा खाते जमा दगडावर आपडणार हातातली निष्ठे पूजना येवदे उपचला. कार्यक्रम म्हणजे चंपाच याच्यापासून ताण दिलाय आम्हाला फोन तर उचलत नाही त्यामुळे हार घालून मध्ये कार्यक्रम सत्कार करावा आपण बोलत राहता जो मला मारण्यासाठी आलायच ना 8वा भाग तिथं तुला मारणार आहे. त्या टायमाला पुतना मावशीला रूप धारण केलं. पुतना मावशी बळीराजाची मुलगी होती. काय नाव तिचं नाव काय बळीराजाच्या मुलीचं त्याला काय सांगा मला पाठ आहे तुमच्याकडून मला अपेक्षा आहे लय मध्ये कीर्तन बोलता मन ठोकतोय मी तुम्हाला जेव्हा आठवण ना तेव्हा मला सांगा उत्तर मी देते तू लक्षात ठेव. माझ्या डोक्यात बरोबर आहे तुम्ही सांगत नाही आता कारण का भेंडीबाईचा मोठेपणा थोडं व्हावा आणि मोठं व्हावं म्हणून माझी अपेक्षा आहे. पहिल्या अवतारामध्ये भगवंताने बाईच मारली आणि ह्या बी अवतारामध्ये भगवंताने बाईच मारली. बाया माराव्या ह्यांना बोलणार का ह्यांना बोलणं अजिबात मारते माझ्यापाशी. मी तुम्हाला बोलणार का आमच्या गावाकडे सांगा आणि गावाकडे गेलं ना तुम्हाला फुकणार बाकी आणू कुठून मी राम अवतारामध्ये बाईच मारली. कोण प्रभू रामचंद्र बाया पहिल्या मारल्या पाहिजे. कोणाला मारलं रावणाची बहीण शूर्पणखा 12व्या वर्षी मारली महाराज 12व्या वर्षी आणि पुतना मावशी आली. प्रभू रामचंद्र 12 वर्षांचा वनवास आला. ताटिका नावाची तिला मारलं म्हणून मी माझ्याजवळ पाहिजे बोलते लक्षात ठेवा. मला सांगा प्रभू रामचंद्र वनवासाला कधी गेले बोलत किती वर्ष
हा? किती वर्ष गेले? किती वर्ष? बघ तुम्हाला उत्तर पाहिजे. नीट बघा तुमच्या मनाकडे. वनवासाचा उलटा अर्थ करा. हा? 9.25 वर्षाला गेले. हा, नीट आहे का? हा, प्रभू रामचंद्र कधी वनवासाला गेले? हा, वनवास शब्दाचा उलटा अर्थ करा. 9.25 वर्षाला गेले. रामायणाच्या बापाने येणार का? आजा पंजाने जरा गेले तर चप्पू. आमचं काय घेणं देणार हो? आम्ही ऐकलं सांग तुमच्या पुढे. चला पुढे. प्रभू रामचंद्राने 12व्या वर्षी बाई मारली. परंतु कृष्ण भगवंतानं कितव्या वर्षी बाई मारली? 8व्याच वर्षी. 8व्या महिन्यातच मारली. 8च महिन्यात देव होते. देव जन्मले कधी? 8मी, 9मी, 10मी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्थी, पंचमी आणि षष्ठी आणि अष्टमीच्या दिवशी यावं लागणार. कोणाला मारलं? पुतना मावशीला. पुतना मावशी तिकडून निघाली. मी याला मारून टाकते. मला निम्म राज्य पाहिजे. म्हणजे जा ठीक आहे. निघाले मला. काम, क्रोध, मोह, माया, दंप, अहंकार याचे मुलं मारत निघाले महाराज. आणि घरी आल्याबरोबर यशोदा मातेला म्हणाले, अगं तुझी बहीण आहे, मी मुलगा पाहण्यासाठी आले. अगं मला सांगायचं बारशाला कमीत कमी एखादा बिस्किट पुढा घेऊन तर आले असते. ती जर नाही जमलं असतं निदान चुळी तर घेऊन एखादी आली असते. ब्लाऊज तुमच्या भाषेत सांगायचं. त्या टायमाला सांगितलं म्हणजे तुझ्या मुलाला पाहतात म्हणजे वरती लावलंय त्या पाण्यात. निघाले महाराज गिरी पाण्याला. देवानी सांगितलं भवानीचं पहिलं गिराईक आहे. भवानीचं पहिलं गिराईक आहे. ह्याला माघारी जाऊ द्यायचं नाही. लक्षात ठेवा. आणि भगवंताला उचलले आणि वृक्ष तळाला लावली. भगवंतानी दूध पिऊन टाकलं, रक्त पिऊन टाकलं. अरे कृष्णा सोड. तिला सांगितलं कृष्णानं, एक तर मी धरत नाही, धरलं तर सोडत नाही. मी सोडणार नाही अजिबात. आणि तिचे 5 प्राण पिऊन टाकले महाराज. आणि तिला तिथं मारून टाकलं आणि तिला मोक्ष दिला. तिच्या अंगाला अनेक कोसभर वास येत होता. कारण का? भगवंताचा तिला स्पर्श झालेला होता म्हणून वास येत होता महाराज. लक्षात ठेवा. आणि ज्या त्याला कंसाला कळलं पुतना मावशीला मारले म्हटल्या बरोबर. इकडे लक्षात ठेवा. अजून बघा देवाचं नाव ठेवलं नव्हतं अजून. लक्षात ठेवा. आणि त्या भगवंताला पाळण्यात घातलं तिथं. आणि पाळण्यात घातल्यानंतर त्या कामाला काय करायच्या महाराज? हळू बोला ग
करू जन्मला लाडका तो बाळ माझा ओ ही गवळणी होत्या ना त्या गोकुळामध्ये काय झालं मला गोकुळ